समोर बसले इथं बसले हॉटेल बसल्यापेक्षा इथं चांगली जागा आहे बरोबर आता चांगलं दिसायला बघा हा आकर्षक दिसायला या इकडे पुढे जा बस वाटायला बरं ते काय पाहिजे ते दहाव्याला आल्यासारखं वाटायला कोणतरी कावड्याची वाट बघायची असं वाटायला आता समोर बसले की बरं वाटायचं थोडं आता विणारा विणारा नगरीमध्ये गुरुनाम गुरुवारी आदरणीय मंडळी प्रातस्मरणीय श्रोते ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याची भाग्यवृत्त ज्ञानाचे सागर विश्वातील सच्चे नामधारक सच्चिदानंद मूर्ती श्री सद्गुरु माधव मामा यांच्या चरणस्पर्शाने आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली आपली गोडवाडी पवित्र नगरी त्याचबरोबर गुरुनाम गुरुवारी आदरणीय मंडळी प्रातस्मरणीय श्रोते ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे भाग्यवृत्त ज्ञानाचे सागर या विश्वातील वैराग्याचे महान वीरो सद्गुरु स्वानंद सुखदेवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य मारुतराव महाराज या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने गेली 100 वर्षापासून हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह विश्वजनी ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामधील आजचे हे कीर्तन सहयोग जमिनी सर्व गुरुजन अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य आमचे परमस्नेही परममित्र मृदंगाचे राजे मृदंगाचे महावीरू त्यांनी मृदंगामध्ये विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि सुंदर प्रकाश अशी संस्था त्यांनी या ठिकाणी उभारली आहे ते आमचे हरिभक्त परायण मृदंगाचे राजे पंडित बाबा धैपळे तुम्ही सर्व परीक्षेतील सारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी आणि आमचे विशेष करून शिवराम शास्त्री यांचे विद्वान आहेत महाराज भरपूर विद्वान आहेत वाटत ती खरी ज्ञान आहेत महाराज पण सध्या कार्यक्रम कसा आहे बाबा बोल बच्चनचा कार्यक्रम आहे सध्या असा कार्यक्रम तुम्ही विद्वान खरे फक्त तुम्ही न बोलल्यामुळं आणि काही लोकांना काही फॉर्मला येत नाही पण ते बोलल्यामुळे पुढे गेले ही 100% मी सांगतो यार पण एवढं पाठांतर आहे बाबा त्यांच्याकडं मी त्यांच्याकडं बराच अभ्यास कधी करावा हा कचऱ्यामध्ये मुसळा हा तुम्ही त्याला वरी जीव देणार तर आता हे माणसं जर पुढे बसू देणार तर ह्याला का पुढे होती काय करायचं माझ्या मागे सगळे माणसं मागे बसून देईन मला विठ्ठल पद्धतीचा आणि सर्वांच्या पाठांतराचा अभंग आहे आणि अभंग पाठ नाही असं वैष्णव मानायचंच नाही मला आणि आपण रोज पाठांतरातला अभंग घेत असतो बाबा काही काही महाराज काहीतरी अपरिचित अभंग असतो लोक म्हणतात काय महाराज आज महाराजांनी अभंग नवाच काढला त्याच्या काय बापाची ताकद आहे नवा काढायला आता गाठ्यातच पाठ होईल त्याचं नंबर सरळ का दुकानात जरू शकत नाही फक्त अपरिचित म्हणता येईल ह्याच्यामध्ये कळ काय आता म्हणून अभंग पाठांतरातला सोपा सरळ साधा आणि सुटसुटीत हेच तुम्ही सर्वजण पुढे आलात आनंद वाटला बघा तुम्ही बरं कसं आहे मला तुम्ही पुढे आल्यावर पैसे नका तिथंच दुःख आहे पण पुढे मड्याच्या महाराजाच्या समोर माणसं असावं दुसरं काही नाही मला ते बरं वाटतंय त्याला थोडं आणि माणसं कीर्तनामध्ये चारच असतो मी आनंदाने कीर्तन करतो फक्त मला कीर्तनात आळणी तोंडाची माणसं पटत नाही सपक तोंडाची राम राम गोष्ट छोट्या गिरायक बघितली मला प्रेशाचा माणूस आहे
महाराज काय काय दिवाळी दिवशी फ्रेश कसं महाराज दिवाळीचं पहिलं पाणी किती आनंद असतो आपल्या कुटुंबामध्ये पण त्या दिवशी तर राम राम आता दिवाळी दिवशी ह्यांच्या घरात शिमगा आहे तर शिमगे दिवशी कशी राहते गिराईक फ्रेश माणसा फ्रेश बरं माझ्याकडे काही बड्डे बाबा कधी म्हणतो कधी बरं मी सरासरी कुणाला सुद्धा पैसे सोडून ताण न देणारा कीर्तन करायला आपण मी कधीच तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणणार नाही देवा शपथ देवा शपथ मावशी शपथ मी टाळ्या वाजवा पहिलं म्हणित होतो माझा एक्झाम अपमान केला तेव्हा सोडून दिलं पहिलं म्हणायचं मी पांढर महाराज एकदा म्हणला मी म्हणला टाळ्या वाजवा एकदा म्हणला तुम्ही पैसे घेता तुम्ही वाजवा कुठं डोक्याला दान करायला नको वाजवा कुठं डोक्याला दान करा बसवा तेव्हापासून सवलत दिली बस वाटलं बसा गुडघ्याला त्रास असेल पाय माझ्याकडे लावा आपलं काहीच म्हणणं नाही मला उलट अजून तुम्हाला सवलत झोप येत असेल झोपा बिंदा झोपा तुम्हाला कीर्तन झाल्यावर उठेल आणि झोपणाऱ्या माणसाला रामायण सांगायचा लय नाद आहे मला भावात रामायण सांगतो बाबा मी आज सुद्धा आणि ते मग आता बंद केले पंडित बाबा वाचन तशी बरोबर नाही निवड वर्तमानपत्र वाचल्यासारखं वाचन सामाजिक रामायण चाले भक्ती येते शरण मरगड आलेली महाराज फ्रेश वाचाव आणि नवरस एक म्हणायचं रामायणामध्ये किती रस आहे नवरस ज्या मूवीत जो रस आहे त्या रसात जर मूवी वाचली तर त्या मूवीचं वजन आहे महाराज आता लक्ष्मण शक्तीला वीर रसातल्या काही बघ आहे वीर रसातली मळे आपण या पाही पर्वत उपडीला दोही वाही गगना उसळला नवलाही श्रवणाही अनुमात्र वीर रसातली भूमी आता एवढी चांगली भूमी आणि वाचलं मळे आपण या पाही पर्वत उपडीला दोही वाही गगना उसळला नाही श्रवणाही अनुमात्र तुझ्या काही मात्र राहिलं नाही म्हणणार येण्याचा कारखाना आपला म्हणून ज्या रसात उभे त्या रसाचं वाचल्या तर त्याचा आनंद काही वेगळा आहे तसं रामायण हे नवरस भरित रामायण महाराज रामायणासारखा पवित्र रामायणासारखा आदर्श या जगाच्या पाठीवर ग्रंथ दुसरा सापडणार नाही विठ्ठल विठ्ठल सर्वात मोठी भूमिका आहे कारण एवढा संप्रदाय असा आहे की सर्वांना घेऊन चालणार यारे यारे
यारे अरे लहान थोर याती भरत्या नारीनं अजून आपल्या संप्रदायाची एक ताकद आहे. कोणी काही वयाचं प्रमाणपत्र मागत नाही, जातीचं प्रमाणपत्र मागत नाही, रहिवासी प्रमाणपत्र मागत नाही, काहीच मागत नाही. महाराज कोणी माऊलीचं नाव घेतात ना विषय मिटला, काही संबंध नाही कोणाचा. महाराज ही या संप्रदायाची ताकद आहे. महाराज म्हणून हजारो वर्ष झालं, लाखो वर्ष झालं हा संप्रदाय तेवत आहे. याचं एकच कारण आहे, इथं कुठला जातीचा विषय नाही, वर्णाचा विषय नाही, काळा का गोरा, खोजा का ठेंगणा, काही देणं घेत नाही. महाराज वारकरी बस विषय मिटला. सकाळशी येते आणि आहे अधिकार, ही नामाची ताकद आहे. म्हणून महाराज अभंग असा आहे, तुकोबाराय सांगतात सोडीला संसार. मग आता बरेच काही अभंग असे महाराज थोडं मॉनिटर लावा त्यामध्ये. विडाला विडाला पण आता महाराज सोडीला संसार बद्दल बोलत असतात तर महाराजांचं एक प्रमाण असेल, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सोडायचा का करायचा नेमका. कधी सोडा म्हणतात, कधी करा म्हणतात, आणि कधी कधी संसाराबद्दल महाराज म्हणतात संसार दुःख मूळ, मग दुःखरूप संसारही म्हणतात. कधी कधी महाराज म्हणतात दुःख बांधवडी आया, कधी असंही महाराज म्हणतात. आणि कधी कधी माऊली म्हणतात अवघाची संसार आणि सुखाचा कधी. महाराज नेमकं तुमच्या संसाराबद्दल जे मत आहे अगोदर आम्हाला एक सांगा, सोडावा करावा सुखाचा आहे का दुःखाचा आहे, काय नेमकं काय करायचं. कधी कधी महाराज म्हणतात जाळूनी संसार आणि बैसलो अंगणी. कधी कधी महाराज म्हणतात संसाराच्या नावी घालून या शून्य, असे कधी कधी महाराज. कधी कधी महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. पण नेमकं तुम्ही एक सांगा महाराज आम्हाला, आणि त्याच्या अगोदर आपण संसार कशाला मानायचा बरं. नेमकं संसार संसार हे का नाही, ते संसार शंकराचार्याने सांगितलं. आणि आम्ही काय म्हणतो आपल्या घरी झोपून नेलं का नाही चहा प्यायला. महाराज 2 मुलं आहेत, 4 एकर जमीन आहे, मस्त पैकी. बस आमचा काय आहे बरोबर का हे सांगायला नाही. असं ते जर म्हणत असते 4 एकर जमीन 2 मुलं 1 बंगला, ह्याला जर आपण संसार म्हणत असतात तर आद्यगुरु शंकराचार्याचं हे लावायचं कुठं प्रमाण नेमकं आता. कारण आपण जेवढं बोलतो हे आपल्या अज्ञानपणाची भाषा आहे महाराज, डोळसपणाची भाषा एक सुद्धा नाही. आणि खरंच महाराज आपलं बोलणं जर विद्वानानं ऐकलं आपलं बोलणं तर विद्वान आत्महत्याच करतील महाराज, इतकी आपली भाषा रूप आहे. विठ्ठल विठ्ठल
जेवढा कार्यभाग आहे त्याचं नाव काय आहे? प्रपंच. हे जन्माच्या आधी बी नाही आणि मेल्यानंतर सुद्धा ही मधील भासतंय महाराज, पण एवढं खरं नुसतं भासतंय त्याचं काही खरं नाही. असं नाथबाबा म्हणतात, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल वागुता आणि कदा कल्पांती. आणि या प्रपंचात असं एक आहे, एक तर नुसता बंगला दिसतो पण त्या बंगल्यातल्या माणसाला सुख नसतं. असं का सुख? जेवढी इमारत उंच तेवढे आजार त्याच्या घरी असतात मुक्कामात. 4-4 मजली दाखवतात महाराज, चला ना 4 मजली इमारत. बर, एका चहाच्या कपावर 4 मजली फिरते आम्हाला ती, एका चहाच्या कपावर. बर चला बाबा फिरा महाराज. बेडरूम पण सुंदर आहे बघा आपल्या इथं. बेडरूम असा आहे ना महाराज, एक कलकत्त्यावर बेड आणला आमच्या मुलाने. कुठं आणलाय? कलकत्त्यात. म्हणलं छान आहे, झोपा बरी पलंगावर. नाही ना महाराज, डॉक्टर म्हणले खाली झोपा. मग पलंगाला राखेल टाकून फुका आता नेऊन देता. आता काय करतात बेडला ते आता महाराज? पलंग आहे, बांधला आहे, डॉक्टर म्हणले वरी झोपायचं. त्या पलंगावर आम्ही झोपतो आणि ती वेळ खाली झोपते पुतळ टाकून. आपण बरी का? ती बरी. आपण बरी ना महाराज, कुठला आजार नाही, काही नाही. हे जेवताना सुद्धा माझी एअरपोर्ट आपल्या सगळं बसली नाही जेवायला. हे बाळा, हे बाळा, चपाती काढून घे, वरण काढून घे. नुकते पण खात नाही, गुलाबजामुन हातच लावित नाही, पापड बघतच नाही, लोणच्याचं आपलं वाकडे, तेल चटणी बघतलीच नाही आतापर्यंत. गवऱ्या खातो का? म्हणलं गवऱ्या आता खातो काय? काय राहिले नाही आहे का आपल्याला काय आजार? बघा टरबूज असेल का आमचा आपण आज काही होत नाही मध्ये विचारलं झालं, काही आजार नाही. कच्ची भाकर त्या खाऊन टाकते ते मला का वारकरीत ना मला. नेहमी सांगतो आपल्या वारकऱ्याला आजार होतच नाही मला. कीर्तन ऐकणाऱ्याला आजार होत नाही, भजन करणाऱ्याला आजार होत नाही. कीर्तन करायला होईल का ते पैसे लुटल्यामुळं. जन्मोजन्यामी सापडा सूप केले, जन्मोजन्मी. बाबा बघा, कोरोनामध्ये गायक गेले नाही, तो वादक गेले नाही, महाराजच गेले. पाप फेडायचे कोणी? फेडावा लागलं महाराज. हो ना महाराज, मला सुद्धा सांगतात कोरोना माझ्याच घरी मुका मारा. तरी एक जण म्हणा, महाराज तुम्हाला कसं काय कोरोना? आता मी काय हलगट आहे का? आता माणसाला कोरोना होत होता का नाही? मला झाला काय बरं त्याच्यात? झाला. पण महाराज कोरोनात लय माझा होती, एकटाच पलंगावर आराम का मानलाय, पण नाकात नळ्या होत्या. नाकात नळ्या, लय अवघड बाबा ते. फक्त एक दुःख होतं महाराज, जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही महाराज, बोल भवानी माते की नाही महाराज. तिला फक्त कळलं मला कोरोना झालाय. कोरोना झाल्यावर होती काही खरं नाही, मुलं जिवंत आहे अजून, काय रोग आला नाही मला अजून. आम्ही धरून लेकरामुळेच करून आलो काय बघा. मी घरची सुद्धा लेकर मांडीवर घेत नाही, पण तुमचं घ्यावं लागलं मला. आता आलं मांडीवर बसलं ते माझ्या. एकरी साधं होतं महाराज, एक लेकर माझ्या मांडीवर बसलंय 92 किलोचं. उठता उठणार ते मला, बाळा उठ. उठणार रजिस्ट्री केलीस का काय? उठलं म्हणलं पांढरे. आणि त्याचा बाप म्हणजे भजू द्या लय चांगलं दिसत, त्याला काय रोग आला नाही दिसायला. माझ्या मांड्यामध्ये आवताच्या रांड येत का काय? काही बोलते तो महाराज, त्याचा राग येतो महाराज. मग एखादा लेकरू रडावं आणि आम्ही घरी जावं. सरळ घरचे लोक म्हणतात गावात बाळ्या माझ्या गावात महाराज आहेत. महाराज महाराज म्हणजे काय भूत बांगला आहे का? काय फेडवायची पद्धत आहे.
असेल तर मला महाराज आमची लेकर घरी न्या आणि आमचे कुठे टाकायचे त्यांचे घरी न्या आणि आमचा उतरा पड्या तयार सोडायचा येड्याचा माझा ह्याच कामाला कदर होणार. तुम्ही आले ते बघा महाराज तुम्ही ज्या कामाला कदरात ते नशिबाला येते तुमच्या येते गुढीपाडवा असेल ना तुमच्याकडे आप्पा असं गुढीपाडवा दिवशी पंडित बाबा मी एक जणाकडं पंडितच गेलो पत्रिका द्यायला मला महाराज ते नव्हते घरी मग वहिनी महाराज कुठे गेले नाही का म्हणते आलीच नाही म्हणजे आपण पत्रिका द्या म्हणलं भाग सुरू व्हायला पाडवा आणि त्यांना या म्हणा बरोबर महाराज बसा ना चहा वगैरे म्हणलं करा ना चहा काय अडचण नाही आणि चहा प्यादा म्हणते महाराज आज गुढीपाडवा म्हणलं हो वहिनी आज गुढीपाडवा गुढीबा करावं लागेल हा म्हणलं गुढीबा करावं लागते आम्हाला गुढीबा करायची पण गुढीला बांबू नाही मग महाराज तेवढा बांबू विकत आणून द्या मी येण्याचा बाजार मी चहा प्याला आलो बाहेर महाराज तेवढा गुढीला बांबू आणून द्या आलो बाहेर बस मला तिकडे आणलंच नीट घरी आलो महाराज घरी आलो तर आमची बायको दारातच हाय बरं झाला का गुढीला बांबूच नाही म्हणलं ह्या बाय बांबू महाग झालाय डोक्यावर पालतात आलं घेत पत्रावर उभा राहाय म्हणलं आपली चलती फिरती गुढी म्हणलं त्याला काय खोबऱ्याच्या गाठ्या तुलाच सगळ्या म्हणलं काय पण जे खातं त्याला द्यायचं पण आपल्याकडे लई परंपरा आहे बाबा जे खाते त्याला देत नाही. आता मी बिस्किट पुडा खातो आणा ते बिस्किट पण आता देणार नाही त्यामध्ये फक्त मी आजार पडू द्या अहो मी आजारी पडल्यावर एवढे पुढे जमायचे हे मला थोडं खा मी पाहायचं घरच्या लोकांनी खायचं सगळं आज जे खाते त्याला द्यायचं हो. अजून एखादा सण असते बघा महाराज तुमच्याकडे महालक्ष्मी का दोघी जणी लय बारीक कार्यक्रम किती त्या दोघीला खाऊ मला ताटलेल्या असं करू गोळे खाऊ घाला पोळ्या खाऊ घाला जिलेबी खाऊ घाला दोघी जणी अशा बेजार होत्यात मावले ह्या सगळ्या बाबा आणि ते दोघ जण पुढे बारके ते पिलवंड आमचं पिलवंड झालं एकदा कुठे गेलं की पसायला तसं वेळच लागला आमची जगदंबा मामाची माय पिलवंड आणावं लागते आता मग मला वाटलं असं 40-50 रुपयाला बाहेर आलो टावरला मोंड्या 900 रुपयाला पंडित बाबा पण लाख कीर्तन त्याच्यात चालले सगळं नाही घेतलं मी आलो वापस घरी बायको म्हणले आणलं का पिलवंड अगले मागे म्हणलं ते नाही आणलं माय म्हणलं आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस खायला चांगला असते महाराज वाय गोडी करंजिया आणि त्या नुसत्या बघायलेल्या मग एक गोळा घेतला लक्ष्मी पुढला मी जरा ताजा दिसला खावं म्हणलं मी गोळा घेलं आमच्या बायकोनं बघलं म्हणलं बरतीस का काय लक्ष्मी लक्ष्मी म्हणलं त्या मुख्य लक्ष्मी आहे ते बोलका लक्ष आहे खाऊ दिलं घ्या करा मला माझं जे खात ते ह्याच शोकांती काय संसार म्हणायचं कशाला नेमका महाराज म्हणतात जन्माला येणं आणि मरण त्याचं नाव काय संसार. बरं महाराज हे काय सुटतो का महाराज म्हणजे सुटत नाही तुटतो सुद्धा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग काय करावं लागल आईशी विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म त्या संसारातली व्याख्या महाराज. बरं महाराज आम्ही हे सोडला हे सोडण्याचा फायदा आहे का महाराज संसार करण्याबद्दल कुणीच नाही सांगितलं कोण बरं कोणत्या महात्म्याने सांगितलं बरं सगळं लंगूट लावून हिमालयात जा म्हणून नाही आई बात महाराज म्हणजे जरूर करा संसार पण त्याचं प्रतीक दाखवले संसारी असावी आणि आसुनी नसावी बरोबर आहे. सत्यवादी करी संसार सकळ
दादा माऊली साखरवाडीकर. त्याला का प्रपंच अहो सगळं केलं महाराज, पण सगळ्या सिद्ध्या मुक्कामाला त्यांच्या घरी. वाचा सिद्धी महाराज त्यांनी कार्याच्या दिवशी यावं आणि पूजा करावी नुकतीची माताची. मस्त म्हणायचे महाराज. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती शांती शांती. महाराज दादानी एवढं म्हणावं आणि पूजा करावी महाराज अजिबात संपत नव्हतं ते. का ताकद होती महाराज. ती काय होती? ताकद होती. आम्ही किती पूजा केली. मी एकदा कार्याचे कीर्तनाला गेलो. लोक म्हणले महाराज दादा पूजा करीत होते नुकतीची, बाबा तुम्ही पूजा करा. म्हणून आता त्यांच्या हातात सिद्धी होती. आपल्याकडं काय मिळून तुमची इच्छा तर केली पूजा. मी सुद्धा पूजा केली. जसे मंत्र माराय तशी म्हणलो आणि मग पाणी फिरलं नाही बसलो एकदा. 10 मिनिटांना म्हणलं कसं काय बरी का नुकती आज. म्हणले महाराज पहिल्याच पंक्तीला शाट झाली सिद्धी. आमच्या परळीमध्ये एक महाराज होते तुळशीराम महाराज. त्यांच्या हातात सिद्धी होती महाराज. हातामध्ये एकच काम करत होते, अखंड भजन करत होते महाराज. अखंड भजन. आणि भजनाचा परिणाम असा झाला त्यांचा की त्यांना जीव घातलं ते जेवायची ती असं तसंच पलावर बसवून लागली. 15 दिवस काही देणं गेलं नाही. शिष्य यायचे महाराज तुम्ही जेवण केलं नाही. मी जेवण केलं नाही का? हा बरोबर चला माझं जेवण करू. आता बघा काय ताकद आहे महाराज. विधी महात्म्य महाराज तुळशीराम महाराज म्हणून आपल्या मठाच्या पोलीस मध्ये येते तुळशीराम महाराजांचा. पण एक जणाची 10 वर्षानं कांठाळी बसली होती. 10 वर्षानं ऐकू येत नव्हतं त्याला. त्याला बरेच दवाखान्यात गेला पण गुण आला नाही. उगाच्या महाराजाकडे आलं दर्शनाला. महाराजांचं मूळ काय महाराजांच्या मनात आलं की ते पाय पडतात त्या काळात चापट आणि खाड दिशी चापट आल्यावर राग आला ना मला. मी पाय पडायला आलो आणि महाराजांनी मला चापट आणली. मागणीत काय बोला होता. मग शेवटी ते 2 पावलं मागे सरकलं पण त्याची कांठाळी उघडली महाराज. 10 वर्षानं ही कांठाळी एका छटक्यात उघडली चापटामध्ये. तेव्हा महाराज पुन्हा पाय धरले. मला महाराज 10 वर्ष झालं 1000 रुपये घातले पण गुण आला नाही. एका चापटात साधूची ताकद आहे महाराज. पुन्हा बरेच कांठाळे बसलेले त्यांच्याकडे गेले. महाराज पुन्हा कोणाला चापट आणली नाही. मी कीर्तनात कथा सांगितली ती एक जणाची कांठाळी बसली होती. ते माझ्याकडे कीर्तन झाल्यावर आलं. म्हणलं महाराज माझी कांठाळी बसली. मग महाराज नाहीत नाही गेले. म्हणलं ते आता तुम्ही आणा मला एक चापट काय होईल त्याला. आता आपल्याकडं नाही या म्हणलं कोणती बसली. म्हणला ही. बरं हानी त्याच्या गाला चापट. अर्ध्या घंट्यानं म्हणलं कसं काय बरं खमा ही बी गेली की मला आता. आमच्या आशीर्वाद तुमच्या कामाचेच नाहीत महाराज. भागवतामधला विषय आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागते महाराज. उगं कोणी बी काही करून चलत मग आशीर्वाद आहे का तेवढी लायकी आपली. अरे नेहमी सांगतो अवकात बघून चौकात थांबायचं. विठ्ठल विठ्ठल आशीर्वाद द्यायला थोडी ताकद लागते महाराज. कारण त्याला साधूत्व असावं लागतं. आणि मी स्वतः साधू म्हणणारा तो जगात कधीच साधू नसतो. असतो आता बरेच जण मी साधू आहे. तू नाही साधू असताना म्हणतच नाही आणि नसताना म्हणल्याशिवाय राहत नाही. आणि खरा साधू त्याला देणे गेलं नसतं. माहित रामता हो जोगी राम दुनिया से मेरा क्या काम. एकच म्हणतात मस्त रहो मस्ती में आणि आग लगो बस्ती में. आपल्या आनंदात राहते मला त्याला देणे गेलं नाही कसं. आणि आम्हाला सांगावं लागतंय आम्ही साधू आहे. बरं ठीक आहे. मग काय म्हणणं आपल्या काही वाटतं तुमचं प्रेम म्हणतात महाराज तुमच्या पाय आमच्या घराला नका. आमच्या पायाला आमचं नीट नाही तुमच्या गावा नीट होणार आहे. आणि माझा तर आशीर्वादच लागत नाही महाराज. काय झालं काय नाही. 2 महिन्याखाली एक जण लग्न जमून आणतो. त्याचं लग्न जमाना केलं बघा. आणि पोराचे लग्न जमाना महाराज काय ते पहिलं मुलीच्या बापाला ताण दिल्याचे परिणाम आता भोगावं लागले. आता एखाद्या मुलाचं जर लग्न जमलं त्यानं IPL कप जिंकलाच म्हणायचं. मग त्यानं जमलं ते आलं माझ्याकडे मठात. मला महाराज जमलं बरं का आपलं लग्न. बरं झालं या शाल श्रीफळ दिली
आशीर्वाद दिला. तारीख काढायची म्हणलं. आता म्हणलं तारीख काढल्यावर पण आम्ही येतो सगळ्या लेकरा असेल तुमच्या लग्नाला. बरोबर म्हणला. जी गेलं 2 महिने त्याचा फोनच नाही मला. तुम्ही परवा दिवशी त्याला फोन लावला. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. अरे मला लग्न गुपचूप केलं काय? नाही मला महाराज तुमचा आशीर्वाद घेऊन आलो ना. दुसऱ्या दिवशी मोडलं आपलं लग्न. देऊ का थोडा तुम्हाला आशीर्वाद? विडाला विडाला मला तसं आणि गुजर लेकर असो लेकर गुजरवाडी असो काही काही लेकर भूक वाटत नाही मला. हो ना एक डोळा ह्याकडा किदर बी लेकर काय काय लेकर काय काय लेकर तर मारा माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात माझ्या पिंट्याच्या माड्या जशा कडूच्या कांदे काय लेकर चव आहे काय काय. एक जण तळ हातात आणला असेल लेकर माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या. मुलं चिमणीचं आहे का कावड्याचं आहे बरं काय त्याला आशीर्वाद द्यावा. टाकून वादाला देऊन त्याला ती बस याला तारी नाही कर. विठाला संसार करण्याबद्दल दुमत नाही आमचं. का संसार कोण म्हणलं सोडून द्या म्हणून. पण एवढं माहिती आहे की संसारात दुःख देतो. संसार काय करतो? दुःख देतो. ह्याची जाण संतांनी ठेवली महाराज. संत जाणतात हे दुःख देणार आहे म्हणून. आणि दुःख देणारे हे जाणून त्याच्याशी व्यवहार करतात महाराज. त्याला म्हणायचे संत. विडाला विडाला मोतले मामाचा वासुदेव महाराज मानपुरी बाबा बोलले त्यांचा वासुदेव लय म्हणजे शिरवण आहे महाराज त्या वासुदेवामध्ये. आलाशी कोठोनिया जाशी कवनी रेठाया घरदार नाही तुझे आवडी लटकी जमाया सावध होई बाबा काळ लागला बाबा प्रपंच गुंतू नको पाही बुडत शे बाबा. मग तिथं मानकुजी बाबांनी वर्णन केलंय की आपलं जीवन कसं आहे आणि संत कसे जगतात. मग आपलं जीवन त्यांनी एक उदाहरण दिले कोसल्याचं. आता कोसला सर्वांना ज्ञात आहे. कोसल्याची शेती आता प्रत्येकाकडे आल्यामुळं आता हे उदाहरण एवढं पटवून द्यायची गरज नाही. पण 800 वर्षापूर्वी वासुदेव आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलंय त्रिकूट कोसल्याने घर सायाशे केली दोन्ही द्वारे लिंपोनिया आत गुंतू गुंतू मेले. महाराज म्हणले कोसल्याला घर चांगलं बनवलं. नंबर 1 घर बनवलं. चांगल्या इंजिनियरला सुद्धा कळणार नाही वेळ लागणार आहे असं बनवलं. पण त्याला सगळ्यात एक मोठी चूक केली. का? त्यानं त्या घराला बाहेर जाण्यासाठी दार ठेवलं नाही. त्यानं दोन्ही द्वारे लिंपोनिया आणि आत गुंतू गुंतू मेले. ते मध्ये मरत पण बाहेर येत नाही. का? ही मोठी चूक आपली तशी झाली महाराज. मग साधू संतांनी काय केलं? महाराज म्हणे त्यांनी एक मोठं काम केलंय. मोठे मोठे साधू संत तिने सायास केली प्रपंच राहुनिया मन नाही गोविले सावध होई बापा काळ लागला बापा. गोसेऱ्याला जसं घर केलं पण त्याला दार ठेवलं नाही. आपले तसंच आहे कोंडू कोंडू धैर्य जीव माझे माझे मनोनिया
केले काय महाराज गुरुप्रमाणे महाराज आईच्या भावात गेले सगळे. मग यांनी संसार केला पण करत असताना प्रपंचामध्ये मन नाही गोविले. प्रपंची रासोनिया मन नाही गोविले. जसं चोखोबाराईने प्रपंच केला महाराज. त्यांनी काय डोंगरावर जाऊन बसलेले कुठं नाही का महाराज. पण काय जीवन बुजून होतं महाराज चोखोबारायचं. हे नाव तरी सोना जिंकावा संसार येणे नावे तरी सुमियर काय देवा पुढे महाराजांनी पळून जाणारे थोडेच विचार असतात ते थोडे ताकदवाद म्हणतात. मग बापुढे ते त्या राहायला महाराज की संत ह्याच्यातच राहिले पण ह्याच्यात राहून महाराज त्यांनी ते सोडलं नाही. एक विशेषता आहे महाराज आमची मग चोखोबाराय असते अनेक संतांचे उदाहरण. महाराज चोखोबाराय सर्वात मोठं उदाहरण आहे. दोघही पती पत्नी भजन करत होते महाराज. दोघही पती पत्नी चोखोबाराय बी आणि त्यांच्या आज्ञाविधी. त्याला म्हणायचं घरातली श्रीमंती. आपल्या घरात सरासरी नसतंय असं. आपण भजन करतो गावा तुकाराम पण आपल्या घरची हे म्हणणार नाही. गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा याची जाळी हळदी पातळ आमाच्या मोरी. पाठ करायचा ना अभंग म्हणावं चांगले चांगलं म्हणावं पण चांगलं म्हणणार नाही. आणि एक विशेष महाराज आपली बुद्धी अशी हिमकच दर्जाची की भंगार लवकर पाठ करतील पण चांगलं पाठ म्हणा. बरेच जण महाराज शेवटच्या टप्प्यात आले आणि गर्भाला असेल महाराज 40 वर्षानं भजन करतो. किती वर्षांनी अजून हरिपाठ पाठ नाही. काय करेल 40 वर्षाला काय करेल 40 वर्षाला भजन करायला काय अर्थ आहे. ठीक आहे आयुष्यावर भजन केलं कधी तारा स्वरपट बघितलंच नाही. म्हणल्याला पुन्हा राग स्वर्गाला म्हणलं नाही राग आहे आजकाल. मग ते कळत लागले आपल्यासारखीचे. मग मी तर बोलतच नाही कोणाला कुठं वाचायला दान करा येणार. स्वर जाऊ द्या काही जाऊ द्या आपल्याला कळत नाही मला कुणाकडे काय ते गावातली माणसं कळत नसेल तर मी याला चुकून भडकून बोलून बसलो. आपलं स्वर गेला म्हणून एक जाणार. अरे गावातला प्रतिष्ठित माणूस राग आला माझा स्वर गेला माझा स्वर गेला. आता का गंधर्वाचा मावस भविष्य का गेला मान्य करत ना स्वर गेला तर येणार नाही पण नाही काय ठेवून घरी गेलं ते गेला गेलास तर ती मला माहितच नाही ना पुढला कार्यक्रम कसा होईल. लोक म्हणे महाराज त्याचा स्वर कशाला गेला म्हणतात. मला गेलता म्हणून म्हणलो महाराज खरं सांगता तुमचं पाकिट त्याच्याजवळ आहे. आमचं सगळं असल्यामुळे असले बोंब झाले. आपण लई विचित्र माणूस आहे महाराज. आता माझं कीर्तनात पैसे बुडाले आपामुळे त्या दिवशी आणि हे विनाकडे मला नकल करून टाकलं. हा बी नकते तू बी नकते सब नक टोका मी आला एक आला ओंकाची आला असा खेळ झाला सगळं. विठाला विठा
त्यांच्या घरी गरीबी होती म्हणून. कोण म्हणलं गरीबी होती? कोण म्हणलं? अहो माधव मामा तुकोबा हे गरीब कसे म्हणता येतील मला? अहो ह्यांच्या नावावर महाराज श्रीमंत झाले. खोट आहे का? माधव मामाच्या नावावर लाखो महाराज श्रीमंत येतात. कोणाच्या नावावर? आणि मामा गरीब असेल का नाही? मग त्यांनी का बांधलं नाही? त्याला गरजच नाही महाराज. त्याला काय करायचं? अहो त्यांच्या नावावर आम्ही दुकानं चाललेलो का नाही? खोट आहे. त्याला मिळालं असतं काही एका मिनिटात सगळं मिळालं असतं महाराज. आता माऊली नका बांगला बांधता आला का काळांनीमध्ये? आपल्यासारखे बांधायचे हा का नाही? माऊलीला मिळाला असा बांधला तरी समजा महाराज माऊलीला बांधला होता हार पाघर. कोण म्हणलं माऊलीला? माऊली बांधण्याच्या नादी लागलीच नाही. आणि खरंच माऊलीला जर बांगला बांधावाच वाटला असता तर त्यांना बंदीची बांधायची गरज नव्हती. उगाच सहज जर पुण्यात आले असते आणि एखाद्या बंगल्याला बनले असते. चल आळंदीला नीट बंगला आळंदीला आला असता. मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित, ओळखीला हाडी ते झाले ते संसारी. मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित. आणि वा गरिमा महिमा प्रतिमा प्रकामा ऐशोतो ऐशोता 8ला 8 सिद्ध्या त्यांच्या घरी महाराज. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त होईल. ब्रह्मांडाच्या मालकानं त्यांची कोर्टाची तारीख केली. ह्याच्यापेक्षा अजून काय श्रीमंती असेल? आपल्या स्वप्नात तरी देव येईल. स्वप्न तरी पडेल आपल्याला देवाचं. निदान सत्याचं तरी स्वप्न आपल्याला. आप्पाने मला काल फोन लावला होता सकाळी 6ला. जय हरी महाराज म्हणजे जय हरी. घरीच येईल का? आता सकाळी कुठं जाऊ म्हणलं? घरीच आहे. बरोबर. बरी तब्येत तुमची? चांगली आहे. मला स्वप्न पडलं सकाळी आज पहाटे. हा गडी माझ्या स्वप्नात तुम्ही मिळाला. हे आपाचं स्वप्न. आपल्याला स्वप्न सुद्धा चांगलं पडत नाही. मला हे दुर्दैव आहे. आणि मामासाहेबांची कोर्टाची तारीख देव करतो. ह्याच्यापेक्षा श्रीमंती काय बघायची गरज आहे मला तुम्हाला?
न पाचारी येतात. बोलवायची गरज नाही हो महाराज, आपोआप येतात. म्हणून त्यांना संत म्हणायचं महाराज. म्हणून ते मामासाहेब संत आहेत, मोतीराम महाराज संत, गुरुवारी महाराज संत, बाकी सगळे महाराज आहेत. संत एवढेच आहेत महाराज. जगमित्र नागा महाराज आमचे संत, आम्ही सगळे महाराज. आम्ही संत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्याचं एक कारण, त्या पदाकडे जाण्यासाठी आमचा प्रवासच नाही. तो आमचा प्रवास त्या मार्गाचा नाही. मग आणि त्यांनी प्रवास त्या मार्गाचा केला आणि त्या मार्गाचा प्रवास करत असताना कधी त्यांनी देवाला बोलवलं नाही. हो नाही नाही, कोण म्हणलं मामा असं काय बोलतोय देवाला? देवाला यावं लागलं, बोलवायची गरज नाही. आपण बोलून येत नाही म्हणून महाराज आहे, आणि न बोलावता आले म्हणून ते संत आहे. विठाला विठाला सुभेदार परळीचा तेव्हा महाराजाला बोलावलं. महाराज या इकडं. काय नाव? जगमित्र नागा. जगमित्र नाव आहे? हो या 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 महाराज या. माझ्या मुलीचा विवाह सोहळा आहे. मग तुम्ही जगमित्र आहे, जगाचे मित्र आहे, मग वाघाचे सुद्धा मित्रच आहे. मग माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये पाहुण्यांना पाहण्यासाठी एक वाघ आणा. आणा, लग्न आहे. सुभेदाराला आदेश दिला. महाराज म्हणजे आता वाघ कुठून आला? कुठून आणायचं? महाराज गेले त्या नंदागोळाच्या पाठ्यामध्ये टेकडी ना, त्या टेकडीवर गेले महाराज. बरेच दिवस भजन केलं महाराजांनी. तिथंच पांडुरंग परमात्मा पंढरपुरात त्या टेकडीवर आले. महाराज इथं कस काय? हा म्हणजे भगवान म्हणजे ते सुभेदार वाघाना म्हणतो ना म्हणले, वाघाना म्हणतो ना म्हणले. मग काय पाहिजे? वाघ पाहिजे. आता कुठं वाघ आणू? भगवान म्हणले महाराज चला. आणि भगवान परमात्मा निवृत्तीनाथासाठी एकदा वाघ झाले होते. बरोबर आहे? भगवान परमात्मा 2 वेळेस वाघ झाले, भगवान परमात्मा 2 वेळेस स्त्री झाले, आणि भगवान परमात्मा 1 वेळेस साडी झाली. एकदा अर्जुनासाठी सुभद्रा झाली, आणि चोखोबारासाठी निर्मळाबाई झाली, आणि द्रौपदीसाठी वस्त्र वस्त्रहरणे वस्त्रे कशी झाली माऊली. निवृत्तीनाथासाठी एकदा वाघ, आणि दुसऱ्यांदा जगमित्र नागा महाराजासाठी. महाराज मीच वाघ होतो आता, आणि ते स्वतः भगवान वाघ होऊन परळीत आले महाराज. ब्रह्मांडाचा मालक महाराज आम्ही मध्ये आल्यावर जेव्हा डरकड्या लागले फोडायला महाराज, सगळ्या लोकांनी दार बंद करून घेतले. आणि सुभेदार म्हणा महाराज वाघाला परत घ्या. ते म्हणजे आता लग्नात आणला वाघ, आता परत कसा आला? नाही महाराज, हे लग्नात जर ठेवलं ना, लग्नात कुणी जिवंत राहणार नाही, त्याला एवढं वापस घेऊन जा. विनंती केली, आणि मग भगवान म्हणले महाराज मला करायची होती परळीची वारी, मला पाहिजे होतं निमित्त. मग पांडुरंग परमात्मा जगमित्र महाराजांसाठी पंढरपुरात वाघ होऊन आले. पण आमची परळीत संख्या वाघाची जास्त आहे. रात्री 9च्या नंतर खूप वाघ असतात आमच्या परळीमध्ये. बाबा आणि रात्री 12च्या नंतर बिबटेच बनतात. असा प्रकार आहे. संतांना बोलवायची गरज नाही, मग ते संत आहे. आम्ही किती बी ओरडलं तरी आमच्याकडे ती म्हणून आम्ही महाराज आहे. ते संत का झाले त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे.
जोरी प्राप्तणाची दोरी या न्यायाला कसं ज्ञानोबारांच्या आणि समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला कीर्तन नामदेवरायचं ठरलं होतं. नामदेवरायजी त्यांना सहन झालं नाही दुःख, ते रडत बसले. मला कीर्तन कोणी करायचं आता? मग पाबळची काळोपाठक काळोबा महाराज पाठक ते म्हणजे महाराज आता तुम्ही कीर्तन करा. मग काळोपाठकाने कीर्तन केलं. समाधी सोहळा झाला, लोक परतीचा प्रवास सुरू झाला. पण बऱ्याच कालखंडानंतर काशीहून काही विद्वान पंडित आले आळंदीला. काशीवरून ब्रह्मचारी बिचारी सर्व ते आले. म्हणजे एक महान योगी आहे, त्यांची समाधी संजीवन समाधी, आपण त्यांना दर्शन घेऊ. आले आळंदीमध्ये कार्यक्रम काय काय होतं, भजन कीर्तन होतं. असं कोणी कीर्तन केलं आणि कानोपाठकाने हे म्हणले ज्या ती माऊलीच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन कानोपाठकाने केलं, त्या ती हे मोठे महंत असतील, कोणत्यातरी मठाचे मठाधिपती असतील, गाडी गटा वगैरे वाढलेली असतील, असं त्यांचं काही असेल. पुढे येते पापड आहे ते असं आहे का? ते आनंदून पुन्हा तिथे गेले. ते काशीहून सर्व विद्वान पंडित विचारलं कानोपाठक कानोपाठकाला नाव घ्यायचे मग कुठे राहतात? ते काय म्हणले त्यांचा वाडा तिथे. त्यांचा वाडा म्हणजे कसं काय घर आहे म्हणले त्यांचं ते. हे म्हणले आम्हाला वाटलं संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, हे तर ग्रस्ती बनली. हे तर आपण इतक्या लांबून म्हणजे महाराष्ट्रातले लोक कुणाला काय साधू म्हणतील काय सांगता येत नाही. कधी अहंकार होता ना, घमंड होती एक प्रकारची. आले कानोपाठाला आलं तुझं भेटू म्हणजे आता कानोपाठक पुढे ते काय समोर जे नातरुंड मांडीवर घेऊन खेळवायले तेच कानोपाठक आहे. मग तर म्हणजे हे पक्के महाराज आज्ञानी माणसं म्हणायची. आता ते नातरुंड खेळवायले आणि त्यांनी माऊलीच्या समाधीचं कीर्तन काय केलं असं बरं म्हणले. आता आले तरी पण हे घमंडी बिचारे लग्न न झाले वाघ सगळे. हा हम ब्रह्मचारी आम्ही राहतो महाराज कानोपाठक म्हणजे हो येतो म्हणजे आम्ही तुम्ही कसं काय आलं नाही रे राजा म्हणले. कानोपाठक पण पण का थांबण काय म्हणजे तुमच्या मांडीवर लेकर नातरुंड काय तुमच्या बसा असे का म्हणले. म्हणजे या नातरुंडामुळेच कोण वाटेल माझ्याजवळ थांबा. दोन्ही नातरुंड उचलले आणि भरलेल्या पाण्याची हिरी दोन्ही टाकले महाराज त्यांनी. दोन्ही नातरुंड 10 मिनिटात बोला पण झालं त्या नातरुंडाचं तेवढे हिरी काय होणार आहे कोणा. हे म्हणले काय कमल आहे माझी नातरुंड हिरी टाकले त्यांनी. कोणा म्हणले महाराज थांबा. म्हणजे काय थांबा बघा म्हणजे का आता भोजन करून जा. धरून तर त्यांच्या मंडळीचा आदेश स्वामी ताट तयार आहे. ते म्हणले आम्ही ब्रह्मचारी ज्याच्या घरी सुद्धा पडले ओ बोलू नका. महाराज त्यांच्या घरी सुद्धा पडले. एक वर्षभर तिथलं पाणी पित नाहीत आम्ही. तुमच्या आता दारात 2 प्रेत आहेत आता विहिरीमध्ये त्या इथं कसं काय भोजन करणार असे का म्हणले. म्हणजे ह्या मुलं मेल्यामुळे तुम्हाला जेवण नकोय का? थांबा हे बाळांनो या वरी दोघे पळत आले महाराज लगेच. काय ताकद मेलेल्या यांना सुद्धा जिवंत करायची ताकद ही संत वृत्ती.
म्हणलं असं महाराज दिसायला साधे असतात ते अधिकारी पुरुष असतात महाराज आणि ते स्वतः सांगतात मी संत आहे म्हणून. असंच महाराज श्री संत गजानन बाबा आपले शेजारीचे त्यांच्याकडे बेळगा काशी विद्वान पंडित आले तिथे गेला ब्रह्मचारी सगळे बाबा तर त्यागी जीवन गजानन बाबाचं त्यागी जीवन महाराज पण हे आले पण यांच्या अंगावर वस्त्र नाही काही नाही बाबांच्या अंगावर. ते लोक म्हणले हे विद्वान आहेत म्हणजे काशीवरून पंडित आहे त्यांचं प्रवचन ठेवा म्हणजे त्यांचं प्रवचन ठेवलं. पण गावचे लोक म्हणले त्या महात्म्याला शास्त्री महाराज प्रवचन करा तुम्ही पण आमच्या साधू महात्म्याला हे आमचे अवलिया साधू आहेत गजानन बाबा तुमच्या जवळ बसू त्या प्रवचन करतात पण त्याला अहंकार नाही असं आम्ही जवळ बस देतो तुम्हाला हे काय बसा ते म्हणजे हो महाराज तुमच्या जवळ जमत असतं ते यांचं प्रवचन बंद करा काय देणे घेतलं प्रवचन. हे सगळं गजानन बाबाने ऐकलं बाबाने ओळखलं याला अहंकार आला म्हणजे विद्वान शिकून तिकडून बरं बस तरी बाबा बसले जवळ त्यांच्या स्टेजवर असं प्रवचन महाराज रंगात आलं श्लोक चांगला घेतला शास्त्रीजी नयनम छंदानी सहस्राणी नयनम दहती बाबा महाराज विवरण केलं मस्तपैकी असं गजानन बाबांनी प्रवचन रंगात येऊ दिलं नयनम दहती अग्नी जाळू शकत बरोबर म्हणजे जे महाराज अग्नी बोलीला माझ्या बाबानी यामध्ये अग्नी महाराज या म्हणजे का बाबा लागा म्हणजे सगळ्या मंडपात कामाला तुम्ही आता सगळ्या मंडपात जाळ लागला महाराज सगळ्या मंडपातच जाळ स्टेज पर्यंत जाळ आला ते आणि मग ते लागलं पंडित पळायला काशी म्हणाली शिकून बाबाने कुठं महाराज जळताय कोण कोण जाणार अहो महाराज आपण कोण तुमचं व्याख्यान काय चालू नयनम दहती पण तुम्ही कशाला काळजी करता बसा हाताला झटका देऊन पळून गेलं महाराज ते. पण गजानन बाबा काही उठलेच नाही तिथून जेवढे बाबा बसले तेवढी जागा शिल्लक राहिली बाकी सगळं जळून राग झाली बाबा हल्ले सुद्धा नाही. आणि मग हे विद्वान पंडित म्हणले बाबा कुठे म्हणले आमचे बाबा तिथंच असेल म्हणले आता शांत हो द्या आणि मग तिथं चला. पुन्हा सगळे आले तर बाबा जशाला तसे भजन चालू त्यांना काय म्हणायचं संत असं जाहिरातबाजी करून संत होत नसतात. विठाला विठाला संसार सोडला आणि त्याची कृपा माया माया तयावरी फार बरं महाराज तो माया करतो पण आम्हाला काम पडलं तर ताबडतोब येतो चाले मागे मागे याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची विठ्ठला विठ्ठला
हा नाही का दोन बाबू हात काम केले विठ्ठल शताब्दी वर्ष मस्त तुम्ही पुढे आल्यावर मस्त वाटले आनंद वाटला तुम्ही समोर आलात का नाही बरं वाटते कधी बघा तुम्ही कधी बघा मड एकटं शोभतच नाही कधी त्याच्या भोवताली बसले तर बरं वाटते खरं आहे का नाही बरं एकटं जर मड बसलं त्याला करमल का विचारात आपल्याला अनुभव नाही त्या मड्याचा पण ते म्हणून रडतात मड्यापाशी आहे का नाही आणि विशेष महाराज मड्यापाशी रडण्याची मी ताकद आहे बघा महाराज विशेष आहे तुम्हाला तर शिकावं लागले सगळे सूत्र पण प्रेतापाशी रडण्याचे कुणीच सूत्र शिकले नाही पण सगळे ताला स्वरा तर रडते ती विशेषता आहे महाराज आणि एक अजून तुम्हाला सांगतो प्रेतापासलं की आपल्याला सगळ्या सुविधा आहेत सिस्टीम आहे सिस्टीमचे नंबर आहे काय आता काही काही माहीत हातोडा घातला तरी हलो म्हणत नाही महाराज एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद आहे म्हणून नाही नंबर आहे काय आता सुविधा निघाल्या महाराज मी पहिलं 10-12 वर्ष काकडाच करायचं मला एकटाच असायचं मी काकड्याला पहिलं आणि मग काय व्हायचं एकटा असल्यामुळं वाजवणार बी यायचं कोणी नाही आणि एखादा कोणी म्हणत नाही मुला महाराज मी येतो उद्या वाजवायला मला वाटायचं बरं येईल बरं कुठं झोपायला त्यानं मला इकडं झोपायलो आणि इकडं झोपायचं ते नाही मिळ लागू द्यायचं नाही कधी मग एकदा मी म्हणलं एकटा का असं मला वाटायचं मला माईक लाव जाऊ जरा थोडं मग एकदा ते तेव्हा पहिले संगीत भजन चालायचं जास्त 2:30 वाजेपर्यंत आणि ते 3 वाजेपर्यंत ही नेमकं हे झोपणार आणि आम्ही 3ला उठणार लावस्पीकर लावा त्याला आला राग यायला काय म्हटलं एक कसं महाराज काय गपचूप करावं का काय करायचं माईक त्यांनी राग 12 माईक नाव दिली मला एकदा राग आला त्यांना माईक द्या 12 माईक मग मला मीडियाची मुलाखतच आपली म्हणतात असं जोरात काकडा केला 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आरती झाल्यावर गावात गेलो चहा प्यायला लोक म्हणले महाराज आज काकडा केला नाही 3 वाजल्यापासून नाही म्हणले महाराज ऐकून आलं आम्हाला 12 माईक येत ना कार्यकर्ते आले बघायला माईक 12 होते पण एकाला वायर नव्हतं मागं आज नाही आमच्या काळातला महाराज स्वयंपाकच असते आता तरी स्वयंपाक सुद्धा देत महाराज आता भारी पहिले नाही स्वयंपाक महाराज रटाळ चपात्या नाही चपातू आपल्या जाड चपात्या मी जेवायला बसलो पण काकू मला आरती चपाती आणा त्यांनी असले 2 पोरं पाठवले चपाती आणायला मी म्हणलं काकू मुलं कुठे गेले म्हणजे चपाती आणायला म्हणलं दोघं कशाला म्हणल्या काल तिघाला उचलली नव्हती ती चपाती का तिची आज सासू मला एवढी जाड चपाती ठेवली खाली ताट काय करणार जीवन झाल्यावर महाराज काय का असताना वारकरी काही बी खाते ते का हालगट आहेत का वागार आहेत काय बोलायची भाषा आहे चांगलं बोलतो का महाराज बोलत एक नाही का महाराज मला का भेटले परत त्याचा मला समज नाही काही उगच आला देवाई महाराज म्हणजे देवाई 2-3 महिने झाला मला तुम्ही गल्लीत दिसणार परळीत बी दिसणार म्हणून सध्या कीर्तन आहे बाबा कीर्तन कुठं बाहेर गावी रोज म्हणजे रोज असं बाहेर गाव जावं लागतंय का रोज जावं लागतं पुन्हा यावं लागतंय म्हणलं खमालरावाला भरत महाराज जोगी आणि आमच्या परळीची शाळा आहे 12 महिने कुत्र्यासारखं फिरते विठाला विठाला ज्यानं सोडले त्याच्यासाठी महाराज म्हणतात धावे चाले मागे मागे त्याच्या मागच येतो महाराज सुख दुःख साहे अंगी स्वतः भगवान परमात्मा त्याचं कार्य करतो महाराज त्याचं कार्य करतो त्याला सुखात साथ देतो आणि दुःखातही महाराज आपल्याकडे उलट आहे सुखात साथ देणारे भरपूर आहे पण दुःखात कोण आलं कोरोनामध्ये आपल्या जवळ घरची सुद्धा नाही आली माझी
कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केली माझे हाल. पण जोड बी येईना, भाकर बी देईना. जरी करता भाकर दिली तर दारातून टाकायची, कमान टॉमी. इतके हाल हो शास्त्री महाराज. ते आपा भेटायला आले मला कोरोनामध्ये. त्यांनी सफरचंद आणला होता. म्हणजे महाराज मी सफरचंद आणलाय म्हणून आता पण भाकर तर खाऊन येईल ते मध्ये सफरचंद कसाही खरं म्हणून आता बघा ना आपा तुम्ही आता मला वरून टाका खिडकीतून. आपा हुशार माणूस. मी खिडकीतून टाकला ती खिडकी लहान आणि सफरचंद मोठा झाला. ते बसला पक्कून तिथं. आपा म्हणजे महाराज सफरचंद अडकाला की म्हणला आता आपण मला तरी उठता येते काय हा नाही की म्हणलं कशाला तरी. आपल्याला वाटलं आता स्टूल आणून उभा राहावं लागल खिडकीजवळ असं हाणण्यासाठी. आणि जर खिडकीतून जगायचे जंतू आले तर. आपा चंद्रा माणूस. आपा माग गेलं आणि 2-3 जुने बुट घेऊन आलं आणि त्या बुटानं ते सफरचंद हल्ला आपला असं. आणि ते मग माझ्याकडे आला आणि मी प्रसाद म्हणून खाल्ला त्याच्या. येळच येऊ नये महाराज. ते लय बेकार येळ महाराज. कोरोनासारखी वेळ बेकार माझ्यावर आली. मी भोगलं पण लय बेकार महाराज. मला अजिबात नाव सुद्धा खरं वाटत नाही महाराज. आता नाव काढलं ना अर्धा घंटा तरी करवत तू येतो महाराज. सुख दुःख आहे अंगी स्वतः येतो भगवान परमात्मा. बरोबर तू परमात्मा येईल पण तो यावा ह्याच्यासाठी आम्ही साधना काय करायला लागेल. Yeah.
काम करीत असत, येत असत आणि येतो बी, काय करावं लागल? त्या साधकानं ज्ञानी घ्यावे नाम. नाम घेतल्याबरोबर तिशी करणे त्याचे काम. बरं, स्वतः भगवान म्हणतात, हे तुकोबाराचं झालं प्रमाण. पण 12 वेळा स्वतः भगवान म्हणतात नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी आणि सर्विनिया संसारी तारुत. अरे अर्जुना, फक्त तुम्ही नाव घ्या, बाकी पुढलं काम मी तुम्हाला तारून देण्याचं. स्वतः भगवान त्यांची ग्वाही आहे महाराज. महाराज म्हणतात त्याला नाम घ्यावं. बरं महाराज, नाम एवढं श्रेष्ठ आहे का? सध्या जगाच्या पाठीवर एवढं साधन आहे. बाकी साधन गौण नाही, पण बाकीचे साधन आज सध्या चालत नाही का? अवघ्या वाटा झाल्या तुमचा विरोध आहे का? महाराज विरोध नाही. संगीत भजन सुद्धा आहे, हे सुद्धा मोक्षाचं साधन आहे. पण संगीत भजनासाठी 2 गुणाची आवश्यकता आहे आपल्याकडं. संगीत भजनासाठी ताल असणं गरजेचं आहे आणि संगीत भजनासाठी स्वर असणं गरजेचं आहे. ताल आणि स्वर हे जर दोन्ही समीकरण जर जमले तर त्याचं नाव संगीत भजन. नामदेवराय म्हणले हे जमलं तरच गाता येईल दिनीची गावी, बाकीच्यांनी हरी हरी म्हणावता. आणि संगीत भजनासाठी 2 गुणाची गरज आहे. 2 बाकीच्या भजनाला महाराजांनी जाऊ नाही, जरी तुझं मधुर उत्तर ते जरा सुस्मरण नाही देवी नाही त्या भक्तीला विठ्ठल येई तैसा बोल रामकृष्ण. साध बोलता नाही आलं भाई. बैठकीमध्ये सुद्धा बोलता आलं तर बोलत कुठलं सोपं नाही महाराज. आता लग्नाचा मोसम आहे का शिजन, आता काही नवरदेव बघायला जातात ना म्हणून बघायला घरचे लोक. गाडी करावं लागते. आता एसटीला जायचा काळ राहिलेला नाही, मग गाडी करावं लागते. मध्ये गाडीच्या ड्रायव्हर जवळ जे 2 सीट भेटलेले असतात पुढले ते लग्न जमिनारे असतात, VIP. त्याच्या मागे जे असतात मामा मामी काका काकी हे, आणि त्याच्या मागे जे असतात आमच्यासारखे महाराज पट्टी वाढायला आणि काय त्या लग्नामध्ये ते पट्टा ते रुपाय रुमाल टोपी बेचव का नाही बघा. ती टोपी उंदराच्या डोक्यावर बसवणार.
काय त्या टोपीला सवय आणि ते रुमाल कान बी कोर काय ठेवून एवढं स्वच्छ मारला. हा रोकडा बारा ते कपडा लावायचा चांगला तिथे तुमच्या शाळी बी तसल्या सत्काराच्या तोंडाकडून पांघराव गुडघी उघडी गुडघ्याकडून पांघराव थोबाड उघड. कशाला घेते तर कशाला नाही डोसक्याला पाणी नाकाला आपलं. आता सोयी आता असं झालंय कोणतेच नव्हते कमी शिकले नाही बाबा. आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असे झालेत. आता ते एक जण त्याच्यामध्ये म्हातारे बाबा होते. आता त्यांना शिक्षणाचं काही ज्ञान नाही पण हाऊस मी नवर देवाला विचारतो तुम्ही विचारा. पण आलं पाहिजे ना तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि ज्याला येत नाही त्यालाही बोलायचं ना. ज्याला डोळ्याला कमी दिसते त्याला लग्नाच्या वारात लय बघायचा ना. जरा डब वाजलं काय वाजायला दिसा ना डोळ्याला बसता जरा पण लय हाऊस मला बोलू द्या. ते बाबा बोलाय बसले. आता नवर होते बाकी काय नाव आहे सांगितलं त्यांना. शिक्षण काय झालंय त्याला मला मी ग्रॅज्युएशन केलंय. बरं 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 12वी काढून घ्यायची असती. तुमचा का डायनामा गेलाय का काय बोलता आलं पाहिजे. गुरुवारी स्वानसुख निवासित रंगनाथ गुरुजी परभणी करायचं एक उदाहरण आहे. त्यांनी म्हणायचे व्यवहारात बी नाही बोलता आलं तर व्यवहार फसवतो आणि हे तर परमार्थ करायचे. मग एक त्यांनी उदाहरण द्यायचं त्या काळातलं उदाहरण. त्यांनी म्हणायची एका सत्पुरुषाचं लग्न झालं आणि मग पहिल्यांदा ते मध्ये सासरवाडीत निघाले. मग गावच्या लोकांनी घरच्या लोकांनी सांगितलं पहिल्यांदा चाला सासरवाडी. मग तिथं बरेच मेहुणे असतात चुलत मेहुणे मावस मेहुणे सख्खी मेहुणे मानलेले मेहुणे. मग तुम्ही एक काम करा सगळेच मेहुणे म्हणते चला भाऊजी चाय घेऊ चला भाऊजी दूध घेऊ चला भाऊजी दूध घेऊ. आणि एवढे जर तुम्ही दूध घेत बसताल 50 कप दूध होईल बिघडून जाईल. मग तुम्ही एक काम करा पहिल्यांदा हो म्हणायचं दूध घ्यायचं आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही म्हणलं ना मग नाही म्हणायचं. एकदा हो आणि एकदा नाही. पण कशासाठी हा कशासाठी ते मला कळतंय. मला मी एकदा हो म्हणेन एकदा खेळ एकच पक्क ठेवलं. एकदा हो म्हणायची एकदा तसंच गेलं सासरवाडी. राम राम भाऊजी राम राम या 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 एसटीला आलात का हो बरोबर घरचे बरे आहेत ना म्हणला नाही. काय दवाखान्यात झाले का म्हणला हो. हा मग भेट होईल का नाही. जे समीकरण दुधापाशी लावायचं ते कुठं लावलं येणं कुटुंबापाशी लावलं. मग गुरुजी म्हणायची एक व्यवहार थोडा चुकला बोलण्याचा तर एवढा फरक पडत असतो. हे तर परमार्थ आहे महाराज दिल्ली बहुत दूर आहे. आम्ही गुरुवारी शास्त्रीजीकडं प्रल्हाद दैठणकर ज्ञानेश्वरी ते सगळं घेतलं पण त्यांनी शिवमंदिराचा पाठ सुरू केला. मला वाटलं चला सुरुवातीला काय फरक पडायला लयच अवघड नाही. दुसऱ्या दिवशी पाठच फिरली. भाऊ म्हणले काय बंद केला का तुम्ही पाठाला. म्हणलं पाठाला या वाटतो म्हणलं पण तुमचं कळलं नावाला ते काही. त्यांनी म्हणले कसं असतं नाही कळालं तरी ऐकायला अडचण नसते. ठीक आहे कळलं आता नाही कळलं पण ऐकत ऐकत केव्हा तरी कळाल्याशिवाय हे ज्ञानाचे चौकट आहे. मग महाराज म्हणले हे एवढ्या चौकट्या पार करूच तर याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम. आणि नाम घ्यावे हे